बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधला संघर्ष आता अजूनच टिकेला गेलेला आहे, चिघळलेला आहे वाद। कारण नवी मुंबईच्या जनतेनं हरामाच्या पैशाला ठोकरला असं म्हणत गणेश नाईकांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती घणाघाती टीका केली, त्यांना टोला लगावला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यावेळी गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला। पाहूयात नेमकं काय घडलं होतं। आणि नवी मुंबईच्या जनतेनं आरामाच्या पैशाला ठोकरलं, लाताडलं मी म्हणणं, लक्ष्मी पैसा ही लक्ष्मी असते, तिला लाताडलं म्हणण्यापेक्षा त्याला ठोकरलं आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या हिताची जपणूक करणाऱ्या लोकांच्याकडे हे नेतृत्व दिले, त्याबद्दल नवी मुंबईच्या जनतेचे आम्ही पूर्वीच आभार मानलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आभार मानतो। की स्वतःला कधीपासून माझे नेते समजायला लागले की मी परवानगी दिलो म्हणायला, म्हणून त्यांनी माझं वक्तव्य ऐकायला पाहिजे। मी काय बोललो, मी म्हणलं एकनाथ शिंदे साहेबांनी जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तुमचा टांगापलटी करू म्हणून। त्यामुळे गणेश नाईक साहेबांनी कदाचित आता वयोमानामुळं मी काय बोललेलो तिने ऐकलं नाही किंवा त्याला सांगणाऱ्यांनी बरोबर सांगितलं नाही मला माहित नाही, पण अजून सुद्धा माझं म्हणणं आहे, जर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि आता काय हो जवळ आलोय आम्ही महानगरपालिकेला, मुंबई महापालिकेमध्ये गणेश नाईक साहेबांचे नगरसेवक आणि शिंदे साहेबांचे नगरसेवक 10-12 जागांचा फरक आहे फक्त, त्यामुळे असं काय नाही।